स्वतःच्या जन्मदात्या बापाकडून हे राज्य हिसकावून घेतले आणि हा कंस मथुरे नंगरचा राजा झाला. त्याच वेळी वसुदेव देवकीचे लग्न मोठं पार पडले. त्याच वेळी आकाशवाणी झाली, कंस राजा सावध हो, देवकीच्या पोटी होणाऱ्या 8व्या बाळाकडून तुझा वध होणार आहे. ही आकाशवाणी ऐकताच वसुदेव देवकीला बंदीशाळेत कैद केले आणि देवकीच्या पोटी होणाऱ्या 6 बालकांना मी माझ्या स्वतःच्या हाताने 6 बालकांना ठार मारले आणि 7वे बाळ माझ्या हातातून निसटले. आणि माझा वैरी त्या वसुदेवाने कुणाच्याही न कळत गोकुळात नेऊन सोडला आणि तिथे कृष्ण या नावाने वाढत आहे. त्या कृष्णाला कधी एकदा ठार मारेल कृष्णा कुठे लपून बसला आहे? तुला ठार मारल्याशिवाय मला चैन पडणार नाही. ये कृष्णा ये, मी तुझीच वाट पाहत होतो. तुला ठार मारण्यासाठी मी फार आतुर झालो होतो. काय पाहतोस? हो युद्धाला तयार. आपण मल्ल युद्ध खेळूया. काही हरकत नाही कृष्णा, तुझी ही इच्छा मी पूर्ण करतो.